साधू संत या संसारातील कुठल्याही कार्याला कामाला आपलं भाग्य समजतच नाही. आपण तर संसारामध्ये अगदी छोटी गोष्ट सुद्धा प्राप्त झाली तरी सुद्धा म्हणतो किती थोर भाग्य. पण साधू संतांनी प्रमाणात ग्रंथांमध्ये वर्णन करून सांगितलं, हे धन, हे तुमचे पुत्र, हे तुमची पत्नी, हे लाभणं भाग्य नाहीच आहे. आणि मला सांगा, आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये तर ज्यांचं लग्न झालं त्यांना अनेक जण, अनेक व्यक्ती, अनेक पुरुष, अनेक महिला, अनेक स्त्रिया असं म्हणतात की ज्यांचं लग्न झालं त्यांचं आपण भाग्य समजू, असंच म्हणतो ना. आणि ज्यांचं नाही झालं त्यांचं भाग्य कुठेतरी कमी पडलं असं आपण म्हणतो. पण खरं तर सुखी तेच आहेत ज्यांचा आतापर्यंत विवाह झाला नाही. एकदा का विवाह झाला, एकदा का लग्न झाला, माणूस अडकल्याशिवाय राहत नाही. म्हणून जरीही ज्यांची लग्ने राहिलेली आहेत त्यांना असं वाटत असेल की ज्यांचं झालं त्यांचं थोर भाग्य आहे, पण नाही. ज्यांचं लग्न झालं त्यांचं थोर भाग्य नाही. बरं, तेही दुःखेच आहे. त्यांना आणखी वाटतं जर पुत्र प्राप्ती झाली, संतान प्राप्ती झाली, ते भाग्यवान आहे. पण खरं ते भाग्यवान आहेत का? त्यांना पत्नीचा वेगळं टेन्शन, आपल्या मुलाबाळांचं वेगळं टेन्शन. बरं, ज्यांना नाहीत त्यांनाही टेन्शन, आणि ज्यांना आहेत त्यांना तर जास्त टेन्शन. ज्यांचं परत मुलांचे लग्न नाही झाले त्यांना सुद्धा टेन्शन. एवढंच नाही, परत मुलांना मुलबाळ नाही झालं याचं टेन्शन. बरं, झालं तर त्यांना सांभाळावं लागतंय, कुठे जाता येत नाही, कथेला हालता येत नाही, परमार्थ करता येत नाही, भगवंताच्या मंदिरात जाता येत नाही, त्याची पूजा करता येत नाही, त्याची आराधना करता येत नाही, याचं दुःख. कुणीच सुखी नाही. पण आपण जी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर समाधान मानतो, सुख मानतो, आनंद मानतो, खरं तर ती भाग्याची गोष्ट नाहीच आहे. खरं तर ती आनंदाची गोष्ट नाही आहे. खरं तर ती समाधानाची गोष्ट नाहीच आहे. मग साधू संतांनी सांगितलं, ह्या धनात, या पैशांमध्ये, या पत्नीमध्ये, या पुत्रांमध्ये भाग्य नाही, तर मग भाग्य कशात आहे? तर या ग्रंथाचं पठण करायला मिळणं म्हणजे भाग्य. या ग्रंथाचं श्रवण करायला मिळणं म्हणजे भाग्य आहे. या ग्रंथाचं दर्शन करायला मिळणं म्हणजे भाग्य. याच्या पुढे जाऊन, याच्या व्यतिरिक्त, याच्यापेक्षा मोठं असं भाग्य कुणाला लाभणे नाही. म्हणूनच सूतजींना आनंद झालेला आहे, ते समाधानी झालेले आहेत. खरं सर्व जीवनामध्ये थोर असणारं असं भाग्य ते म्हणजे या ग्रंथ पठणाचं, आणि ते मला लाभलंय ना. शुनकादिक ऋषींनी प्रश्न केलाय ना, मग मी अगदी त्यांना हे उद्धाराचं साधन असणार, हा उद्धाराचा ग्रंथ असणार, याचं पठन करून, याचं सविस्तरपणे माहिती देऊन नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच उद्देशाने सूतजींनी अनेक ठिकाणी, अनेक प्रकारे आपल्याला एरवी ज्या आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी माहिती नसतात त्यासुद्धा हा ग्रंथ श्रवण केल्यानंतर आपल्याला माहिती होणार आहेत. आणि खरं तर जे माहिती आहे ते ऐकून काही फायदा आहे का? नाही. मग जे माहिती नाही त्या अनेक प्रकारच्या पूजा, अनेक प्रकारचे नियम, अनेक प्रकारची भक्ती आपल्याला साध्य व्हावी, अनेक भरपूर प्रकारची माहिती आपल्या पदरात पडावी, आपल्याला ती कळावी, आपल्याला ती समजावी, आपल्याला ती उमजावी, याच कारणाने इथे गर्दी करायची आहे. नाही तर एरवी आपण ज्या गप्पा मारतो त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतातच. अगदी असं कुठेही वेगळा काहीतरी धन खर्च करून, पैसे खर्च करून कार्यक्रम उभा करावा लागत नाही. लागतो का?
जर एखाद्या स्त्रीला एखादी बातमी सर्व गावापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी मंडप उभारावा लागतो का? एवढा खर्च करावा लागतच नाही. तर मग फक्त आणि फक्त परमार्थिक कार्यासाठीच एवढा खर्च करावा लागतो. कारण इथे येण्यासाठी अगदी सर्वांना मनवावं लागतं, त्यामध्ये ते रुजले पाहिजे. असं काहीतरी सांगून, असं काहीतरी कार्य करून त्यांना इथपर्यंत आणावं लागतं. एकदा इथपर्यंत आले ना मग दररोज आणायची गरज नाही, पण एकदा पहिल्या वेळेस आणावं लागतं काहीतरी गोड बोलून. ज्या स्त्रियांनी, ज्या व्यक्तींनी कधीच ग्रंथ श्रवण केला नसेल तर त्या पहिल्या वेळेस इथे येण्याकरता जरा काटकसर करतात. पण एकदा का त्या इथे आल्या, एक दिवस का त्यांनी ही कथा श्रवण केली की दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणावं लागत नाहीच. ती आपोआप वेळेला तिचं आवरून निघते. इथे आल्यानंतर गोडी निर्माण होते, आवड निर्माण होते, पण त्याकरता अगोदर सुरुवात करावी लागते. आणि खरं या कासापुरी नगरीतील तुम्ही सर्व स्त्रिया, तुम्हाला मनवावं लागलं नाही, तुम्हाला बोलवावं लागलं नाही. तुम्ही अगदी स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या आनंदाने इथे आलात. खरंच तुमचंही वर्णन करावंच लागणार. कारण कितीही आटापिटा जरी कार्यासाठी केला आणि जनता जर उपस्थित नसेल, तुम्ही सर्व श्रोते सज्जन मंडळीत जर उपस्थित नसाल तर एवढं करूनही काही एक उपयोग होत नाही. पण तुम्हालाही कुठेतरी त्या भगवंताची आवड दिसते. या कारणानेच तुम्ही सर्व आपल्या घरची दारची कामे सोडून इथे आलात आणि या परमार्थिक कार्याला महत्त्व दिलं. खरंच तुमचंही वर्णन करावं तेवढं थोडं आहे. म्हणून सूतजींना आनंद झालेला आहे. हे परमार्थिक कार्य माझ्याकडून घडतंय ना, हरकत नाही, मी सांगायला तयार आहे. जेवढं माझ्या पदरून मला सांगता येईल जास्त प्रमाणात तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेलच. श्रोते मंडळी ही म्हणजेच शौनकादिक ऋषीही आनंदित झालेले आहेत. तेही म्हणाले आम्हालाही वक्ता चांगला लाभलाय, नाहीतर आम्हीही किती जरी आटापिटा केला, कामे सोडून उपस्थित राहिलो आणि संसारिकच गप्पा जर आमच्या कानावरती पडत असतील तर एवढे कामे सोडून आमचा काही उपयोग होणार नाही. पण इथे सर्वात श्रेष्ठ असणारे असे सूतजी सांगतायत आणि सर्वात श्रेष्ठ असणारे श्रोतेजन शौनकादिक ऋषी श्रवण करण्याकरता बसलेले. याशिवाय दुसरं आमचं भाग्य नाहीये, आम्हाला मोठा लाभ मिळणार नाहीये. या कारणाने दोघेही आनंदित होऊन एक जण ही कथा सांगताय आणि बहुतेक शौनकादिक ऋषी ही कथा श्रवण करत आहेत. आता यानंतर सूतजींनी शौनकादिक ऋषींना अगदी आपण ज्या प्रकारे काल ऐकलं की उठल्याबरोबर या देहाने, या जीवाने, आपण या व्यक्तीने कुठलं कार्य केलं पाहिजे. कारण सांगा, जर आपल्याला माहिती नसेल आणि जर आपल्या हातून पाप घडलं तर ते पाप आपल्या यादीमध्ये लिहिल्या जात नाही. पण जर का आपल्याला नियमावली, नियम माहिती असून सुद्धा आपण जर ते पाप कर्म केलं तर नक्कीच जास्त प्रमाणात पाप आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आता आपण जे काही नियम या कथांमधून ऐकू ना, ते नक्कीच नियम आपण पालन करायलाच पाहिजे. कारण सूत जे सांगतात, तुम्ही जर हे नियम पाळले, तुमच्याकडून पाळले गेले तर अधिकतर उत्तम तुमच्या पदरी पुण्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून पुढे जाऊन सूतजींनी आम्हाला या ग्रंथामधून सर्वात श्रेष्ठ म्हणजे त्या भगवंताची आराधना कशी करावी त्यासाठी
आपण कुठले नियम करावे हे सुद्धा सांगितले. ज्या प्रकारे आपण काल ऐकलं, उठल्यानंतर कुठला श्लोक म्हणावा. आता मला कोणी सांगू शकेल का काल कोणता सांगितला होता? ज्यांनी सांगितलं त्यांना 500 रुपये बक्षीस त्यांच्या पतीकडून, माझ्याकडून देऊन इकडं मला उत्तर द्यावं लागेल ना. आपण काल जो श्लोक ऐकला की उठल्यानंतर कोणता श्लोक म्हणून आपण सुरुवात करावी कार्याला, तो श्लोक कुणीतरी मला आता सांगा, म्हणजे मलाही कळेल. मी सांगितल्याला ओरडू ओरडू घसा दुखवल्याला कुठेतरी फायदा होतोय, कुणाला तरी समजते, कुणाला तरी रुजतंय, कुणाला तरी पचते. सांगा कोणतं सांगितलं तर तुम्ही नका सांगू पोरींनो, तुम्हाला पाठ आहे मला माहिती आहे. वा, हां, यांच्या एकटीच लक्ष होतं. काय काय काल एकटीच लक्ष होतं. बरं झालं सप्तात पंक्ती तरी नाही. पार्वती पते हर हर महादेव, शिव महापुराण की जय. तर आपण ऐकल्यानंतर ते लक्षात ठेवलंच पाहिजे. आपण उठल्यानंतर श्लोकानेच सुरुवात करावी. त्याच्यानंतर या धरत्नी मातेचं दर्शन घेऊन सुरुवात करावी. भोजनासाठी सुद्धा जो श्लोक सांगायचा काल राहिला होता तो म्हणजे अनेक प्रकारचे तुमच्या इच्छेने सुद्धा, तुम्हाला माहिती असलेले सुद्धा, तुम्हाला पाठांतर असलेले सुद्धा जरी तुम्ही श्लोक म्हणून भोजन करायला सुरुवात केली तरी सुद्धा तुमच्या फायद्याचंच आहे. प्रश्न फक्त इथे मी जो श्लोक सांगेल तोच तुम्ही म्हणावा असं नाही, पण कुठला तरी म्हणून सुरुवात करावी. तेव्हा भोजन करण्याच्या अगोदर सुद्धा आपण सर्वांनी श्लोक म्हणूनच सुरुवात करावी. त्याच्यानंतर आपण झोपत असताना सुद्धा झोपेच्या अगोदर हात जोडून त्या भगवंताला प्रार्थना करून त्याचं नाम घेऊन, त्याचं नाम उच्चारूनच झोपायला आपण गेलं पाहिजे. याचाही अनेक फल सूतजननी या ग्रंथामध्ये सांगितलं. असे प्रत्येक नियम आपण केले पाहिजे. अगदी आपण स्वयंपाक करताना सुद्धा जर त्या भगवंताचं नाम घेऊन स्वयंपाक केला तर त्या अन्नामध्ये आपण नाम घेतलेल्याचं पुण्य जातं आणि ते पुण्य जो कोणी व्यक्ती भोजन करतोय, ते अन्न ग्रहण करतोय, त्याच्या पदरामध्ये ते पडतं. आपण आता पुरुषांपेक्षा जास्त महिलांना कामे असतात. पुरुषांनाही आता पुरुष मंडळी तुमची संख्या थोडी आहे बघा. आम्ही काहीही जरी म्हणलं तरी आमचं चालणारच आहे, पण नाही, ते सत्यच आहे. पुरुषांपेक्षा महिलांना जास्त कामं असतातच. तरी सुद्धा आपण ती कामे करताना आपला हात सुरूच असतो. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्त्रीचा हात थांबलेला नसतो. काही ना काही कार्य, काही ना काही काम त्यांना करावंच लागतं. पण ते कार्य करत असताना आपल्या मुखाला काही काम नसतं. आपल्या मुखाने कुठलं कार्य आपण करतो का? कुठलं काम करतो का? तुमच्याकडे करतात का? आमच्या गावात नाहीत करत. तुमच्याकडे करत असतील तर सांगा, म्हणजे आम्हीही शिकून घेऊ. कसं थोडंफार आम्ही तुम्हाला शिकवू, काही तुम्ही शिकवा, चालेल ना? आपण काम करत असताना हाताला कामे असतात, पण आपलं मुख काहीही काम करत नाही. तेव्हा संत सांगतात या मुखाने त्या भगवंताचं नाम घेऊन कार्य करावं. आपला स्वयंपाक चालू असेल, शेजारीने जर आपल्या घरी येऊन बसली आणि तिने कुठल्या तरी गप्पा काढला तर त्याच गप्पांमध्ये आपण दंग होतो. ती व्यक्ती, ती महिला, ती स्त्री आपल्या जवळ येऊन गप्पा मारत बसते, आपणही त्यात दंग होतो. आणि तेच गुण, तेच विचार
पूर्ण आपल्या अन्नामध्ये उतरतात. म्हणून अनेक वयोवृद्ध झालेल्या आपल्या आजीबाई असतील, त्या बघा, उठता वेळेस, बसता वेळेस, स्नान करता वेळेस, एवढंच नाही, भाकरी थापता वेळेस अनेक वयोवृद्ध आजी सतत सतत भगवंताचं नाम मुखाला घेत असत. ते याच कारणाने की त्या अन्नामध्ये वाईट गुण न रुजता ते अन्न सात्विक व्हावं. कितीही जरी ते अन्न आपल्या चवेला, आपल्या जिभेला, आपल्याला खाण्यासाठी रुचकर नाही ना लागलं, तरी सुद्धा ते आपल्या शरीरासाठी रुचकर असणार आहे. असं म्हणजे भगवंताचं नाम घेऊन केलेलं अन्न. आपण पीठ मळतोय ना, तेव्हा बरं जाऊ द्या, तुम्ही म्हणाल एवढा त्रास आमच्याकडून घेणं होत नाही. आमच्या डोक्यांमध्ये अनेक विचार असतात. आता याच्यानंतर हे काम करायचं, याच्यानंतर ते काम करायचं, हे राहिलंय, ते राहिलंय, पतींना डब्बा द्यायचा आहे, मुलांना डब्बा द्यायचा आहे, त्यांना शाळेत सोडायचं आहे. अनेक कार्य आमच्या मागे असतात. आम्ही ते जर स्वयंपाक करताना भगवंताच्या नामामध्ये दंग झालो तर इथे सर्व कामे आमची बंद पडतील. तर ऐका, आणखीही याच्यापेक्षाही सोपा मार्ग सांगू का? मी काल सांगितल्याप्रमाणे सर्वांना मोबाईल माहिती आहे ना, सर्वांच्या घरात आहेत ना. कमीत कमी जरीही आपल्याला कार्य करताना आपल्या मुखातून भगवंताचं नाम घेणं नाही ना झालं, तरी सुद्धा आपण आपल्या हातामध्ये मोबाईल घ्यावा, त्याच्यामध्ये यूट्यूबवरती जावं, त्याच्यावरती हरिपाठ असं नाव सर्च करावं, त्याला टच करावं आणि तो हरिपाठ फक्त कानाने काम करता करता ऐकावा. एवढं जरी केलं ना, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हरि पाठ केते मुख्य जरी गाय, हरि पाठ केते मुख्य जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह